नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लास्ट टाइम हा पॅच आपण बघितला होता आणि त्याच्यापासून सॅक तयार करणार हे मी तुम्हाला सांगितलं होतं. या पॅचमधनं आपल्याला जॅकेटसुद्धा तयार करता येतं, रुमालसुद्धा तयार करता येतं, तोरणही तयार करतं. आणि हे माझ्या मुलीसाठी सॅक तयार केलेली आहे. आता हे पॅच किती तयार केले? 14 पॅच तयार केले. आता हे मी जॉईन केलेले आहेत आणि एक बाजू जॉईन करायची ठेवलेली आहे दाखवण्यासाठी. आता हे जॉईन कसे केलेले ते तुम्हाला दाखवते. एकच मिनिट. 14 पॅच तयार केले. 14 पॅच मी तयार केले. 4 5 6 7 8 9 10 हे पॅच असे एकाला एक सलग लावून घेतले. एक सलग वरती 4 पॅच आणि खाली 4 पॅच असे सोडून इथे 2 पॅच आणि इथे 2 पॅच. ओके. मग ही जी बाजू आहे ही या साईडला फोल्ड केली इथे. आणि मग आता तुम्हाला हे फोल्ड केल्यानंतर ही हा मधला भाग आहे, हा इथला मधला भाग आहे हा. मग हे असे जॉईन करून घेतले प्रत्येक. ही थैलीसारखी पिशवीसारखी झाली. ओके. ही साईडची बाजू, हे 2 पॅच आहेत, हे फोल्ड केल्यानंतर ही बाजू जॉईन करून घेतली. आता हे प्रत्येक पॅच जॉईन करून आधी पहिले सगळे पॅच जॉईन केले. हे पॅच सगळे जॉईन करून घेतले. मग हे फोल्ड केलं आणि मग साईडने हे जॉईन केलं. ओके. आता इथं एक भाग ठेवला आहे मी जॉईन करायचा, हा बघा. आता हे काय करायचं आहे, ही पिशवी उलटी आहे इथे बरोबर कॉर्नर आहेत ते धरायचे आणि हे मुख्य खांबाने जॉईन करून टाकायचं. तुम्हाला दाखवते. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, हा कॉर्नर एक सलग धरून प्रत्येक साखळीमधनं आपल्याला मुकाखांब विणायचा आहे. आणि अशा पद्धतीने प्रत्येक पॅच आणि प्रत्येक साईड आपल्याला जोडून घ्यायची. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब कर, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील. ओके. तुमच्या काही कमेंट असतील तर प्लीज सांगा. तुमचे कुठलीही रिक्वेस्ट असेल की बाबा रुमाल विणून हवा, तोरण विणून हवं, तर तेही सांगा. तेही तुम्हाला विणून दिलं जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीने पूर्ण हा पॅच, पूर्ण ही लाईन जोडून घ्यायची आहे. नाही का, एक साईड येते इथपर्यंत हे पूर्ण झालं. एक कट धागा काढायचा, घ्यायचा. आता हे स्ट्रेट करून घ्यायचं. हे थैली टाईप तयार झालं आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावर कवर. आता काय केलेलं आहे, सेम आपण ते फूल विणलेलं होतं हे मधलं, सेम तसं विणलेलं आहे. फक्त हे ज्या लाईनी आहेत त्या वाढवायच्या आहेत. या मापाच्या अशा करायच्या. त्या अजून 2 राऊंड तयार करायचे. 1 2 3 4 5 6 7 अजून 2 लाईन तयार करून घ्यायच्या आहेत. त्या करून घेते. हे असं तयार करून घेतलं. आता हे जॉईन करायचं. ही सरळ बाजू आणि हा कोपरा आणि हा कोपरा जोडून घ्यायचा. सेम प्रत्येक साखळीत मुकाखांब घ्यायचा आणि हे जॉईन करायचं.
ओके. आता प्रत्येक साखळीत अशा पद्धतीने ही लाईन पूर्ण जॉईन करून, म्हणजे हा भाग याला जॉईन करून घेऊया. ठीक आहे. ते जॉईन झाल्यानंतर हे 150 साखळ्या मी विणून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. आता हे 150 साखळ्या विणून घेऊन ही 51वी साखळी आणि हे कट मारायचं. ओके. बाजूला आता हे जॉईन करून घेतलेलं आहे. ओके. आता इथून हा जो भाग आहे आपण 6 साखळ्यांचा घेतलेला आहे ना, तिथे आपल्याला हा धागा विणायचा आहे, असा आतमध्ये घालायचा आहे. ओके. काही ठराविक अंतरावरनं हा धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे. आणि हा जो फोल्ड आहे हे असं बरोबर 2 ठिकाणी हा धागा धरायचा आणि इथून बाहेर. ओके. सॉरी, बाहेरच्या साईडने झालं. प्रत्येक थोड्या अंतरावरनं हा धागा बाहेर काढायचा आहे. ओके. हे असं पूर्ण करून घेऊया आपण. थोड्या अंतरावरनं धागा बाहेर काढायचा. हे आपण पूर्ण करून घेऊया. ते दिसेल हा धागा पूर्ण चारी बाजूने काढून घेतलेला आहे. ओके. हा खेचून घ्यायचा. तुम्हाला जर वाटत असेल तर आतून कपडा सुद्धा तुम्ही वापरू शकता. ओके. आता हे पाठीमागचा बन तयार करायचा आहे. त्यासाठी मी हिरव्या कलरचा धागा वापरणार आहे. तुम्ही व्हाईट कलरचा धागा वापरू शकता, पण व्हाईट कलरचाही चालेल. व्हाईट कलरचाच लागतो खरं. माझ्याकडे व्हाईट कलरचा धागा कमी असल्यामुळे मी हिरवा कलर किंवा पिवळा हे वापरणार आहे. ओके. पट्टा तयार करण्यासाठी या 8 साखळ्या घेतलेल्या आहेत. पहिल्या 3 साखळ्या सोडून चौथ्या साखळीत खांब, परत प्रत्येक साखळीत खांब विणत जायचं. ओके. परत 1 2 3 पलटी मारायची. पुन्हा खांबावर खांब. आता आपल्याला प्रत्येक वेळी खांबावर खांब असं विणत एक लाईन तयार करून घ्यायची आहे. आपण तोरणाची पट्टी कशी तयार करतो तसं एक सलग एक पट्टी आपल्याला गरजेची आहे तेवढी करून घेऊया. काही वेगळं करायचं नाही. अशा 2 पट्ट्या तयार करायच्या. ओके. ही अशी एकावर एक असे खांब घालत 2 3 साखळ्या म्हणजे एक खांब, परत पुढच्या खांबावर खांब. तुम्हाला यातलं काहीही समजलं नसेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी पुन्हा व्यवस्थित समजावून सांगेन. माझ्या मते मी जे सांगितलं ते समजायला हवं, आणि नाहीच कळलं तर मी आहेच. ओके. ही अशी एक सलग पट्टी तयार करून घेऊया. आपल्याला गरज आहे तेवढी.
ओके. इथं ही जॉईन करायची आणि मग इथपर्यंत असं एक बिदभर आणि 4 बोटं एवढीच करायची. हे बघ, हे अशा 34 लाईन तयार करून मुके खांब घेतले. इथे मुख्य खांब घेतलेले आहेत आणि हा पट्टा तयार केलेला आहे. हिरव्याच्या ऐवजी पांढरा पट्टा तयार करा, कारण की पांढरा रंगाचा धागाने तयार केलेले हे अजून छान दिसेल. माझ्याकडचा पांढरा धागा संपला आहे, त्यामुळे हे फक्त व्हिडिओ पुरतं दाखवण्यासाठी हा पट्टा तयार केलेला आहे. पांढरा धागा अवेलेबल झाल्यानंतर हे काढून पांढऱ्या धाग्याचा पट्टा तयार करणार आहे. अशा पद्धतीने आपली सॅक तयार झालेली आहे फायनली. ओके. त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण बऱ्याच आहेत, त्यामुळे वेळ जातो आहे. आणि ही लहान मुलांना लहान मुलींसाठी खूप छान आहे, गिफ्ट द्यायला खूप छान आहे. ओके. एकच मिनटं, आपण कॅमेरा नेट छान दिसते. हिरव्या कलरचा पट्टा पण ओके, पण पांढऱ्या कलरचा हवा. अशा पॅटर्न बरेच होतात. हे असे पॅच तयार केले की नाही, या पॅचचा खूप उपयोग आपल्याला करता येतो. बरेच प्रकार ह्याचे करता येतात आणि भारी झाली. अजून पॅचचा आपल्याला वेगवेगळे पॅच वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या सॅक तयार करता येतील, रुमाल तयार करता येतील, तोरण तयार करता येईल, जॅकेट तयार करता येतं. ओके. आपण याआधी पॅचचं जॅकेट तयार केलेलं आहे. याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल, फॉलो करत असाल, तर नक्की तुम्हाला आठवेल. ओके. छोटंसं खाऊ, गार्डनमध्ये जाताना पाण्याची बॉटल, खाऊ ओके होऊन जाईल. आणि आतमध्ये जर तुम्हाला कपडा लावायचा असेल तरी चालेल, नाही लावला तरीही चालेल. ओके. सॅक कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर लाईक करा. अजून काही कमेंट्स असतील तर प्लीज पाठवा. काही आयडियाज असतील तर सांगा, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत ती पोचवेन. मलाही नवीन नवीन तुमच्या कल्पनेतनं काही शिकायला मिळालं तरीही आवडेल. ओके. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. बाय.